नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 4च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बघतोय आपण महत्त्वाच्या घडामोडी आणि आज दिवसभरात जे काही घडतंय ते आपण जाणून घेतोय. सुरुवात करतोय ब्रेकिंग न्यूजने. वंचितच्या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद लाभलाय. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपुरात फारसा प्रतिसाद नाहीये. कोल्हापूरतही बंदला फारसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत नाहीये. आम्ही बंद मागे घेत आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. आमचा बंद यशस्वी झाल्याचा प्रकाश आंबेडकरांनी दावा केला. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. वंचितच्या बंदला महाराष्ट्रात संमिश्र असा प्रतिसाद मिळालेला आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरातही फारसा काही बंदला यशस्वी प्रतिसाद मिळाला असं म्हणता येणार नाही. जाऊयात वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत. केला असेल तरी आम्ही भीमा कोरेगावच्या संदर्भात आपल्यावरती कारवाई करत नाही. ज्या कोणी पॉलिटिकल बॉसेसनी हे करायला लावलंय त्याचं नाव, गाव, पत्ता हा सांगण्यात यावा आणि त्याच्या विरोधात मग शासनाने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. दोषींना अभयदानाचा मी म्हणत नाहीये. याचं कारण की सरकारी अधिकारी हाला एकदाच नाही म्हणण्याचा अधिकार आहे. दुसऱ्यांदा त्याला आदेश दिले तर ते त्याला पाळलंच पाहिजे, केलंच पाहिजे. नाही केलं तर ही इज डिसमिस फ्रॉम सर्व्हिस. कागदपत्र येऊ द्या बाहेर. आम्ही असं एवढंच म्हणतोय की शरद पवार म्हणतात की त्यांच्याकडे कागदपत्र आलेली आहेत. आम्ही शरद पवारांना विनंती करतोय की त्यांनी ती सगळी कागदपत्र जाहीर करावी, पब्लिक करावी. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज के बंद को लेकर के जो कुछ बीपीए का स्टांड. वंचित बहुजन आघाड़ी और 35 संगठन ने मिलकर 24 जनवरी का बंद की ऐलान किया था. इस बंद को ऐलान को करीब 100 से ज्यादा सोशो इकोनॉमिक संगठन जो है उन्होंने समर्थन दिया था. रिलीजियस संगठन भी जो है उन्होंने समर्थन दिया था. जहां तक इस बंद का सवाल है, व्यापारी बड़ी पैमाने पर शामिल थे. जो ऑफिस गोअर्स है वो भी बड़ी पैमाने पर शामिल थे. और हम लोग ये मान के चलते हैं कि कोई कितना भी दावा करे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याचविषयी माहिती देण्याकरता प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये आमचा बंद यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात आता संमिश्र प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. दांडेकर पूल परिसरात दुकानं बंद असून सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली इथे काही काळ रास्ता रोको करण्यात आला. आज 24 जानेवारी महाराष्ट्र बंद आपण पुकारलाय. ते दोन गोष्टींच्या बाबत. सर्वात पहिले जी सरकारची डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसीज आहे, गव्हर्नमेंट स्कीम्स, कंपन्या, फॅक्टरीज किंवा गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस जितके होते त्याच्यामधनं एक डिसइन्व्हेस्ट म्हणजे माघार घेण्यासारखं दिसतंय तुम्हाला. ती अजून एक मोठा आर्थिक प्रॉब्लेम होणार आहे आणि आता जो आपल्याला आर्थिक मंदी दिसतीये ती अजून मोठ्या प्रमाणे आपल्या सर्वांना आणि इकडच्या तरुणांना फटका बसणारा दिसणार आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही आजचा बंद जो पुकारलाय तो NRC, CA, NPRच्या विरोधात पुकारलाय. वंचित बहुजन आघाडीकडून आज CA आणि NRC विरोधात राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता आणि ज्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून CA आणि NRC विरोधात निदर्शनं करण्यात आली. CBS परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ही निदर्शनं झाली. पश्चिम महाराष्ट्रामध्येही आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत नाहीये. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत असून कोल्हापूर शहरातल्या मध्यवर्ती बसस्थानकावर नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल माहिती देतात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. वंचित बहुजन आघाडीनं जो बंद पुकारलेला आहे आज, त्या बंदला कोल्हापूरमध्ये कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मी सध्या आहे कोल्हापूर शहरातल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये. आपण जर सुरुवातीला पाहिलं तर सगळ्या ST गाड्यांची जी वाहतूक आहे ती सुरळीतपणे सुरू आहे. ज्या गाड्या बस ST स्टँडमध्ये जात आहेत किंवा स्टँडमधून बाहेर येत आहेत
त्या सगळ्या गाड्यांच्या फेऱ्या व्यवस्थित सुरू आहेत. रस्त्यावरची वाहतूक आपण बघतोय सगळी सुरळीत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळं नोकरदार, विद्यार्थी या सगळ्यांची एक लगबग पाहायला मिळते. पाठीमागे आपण बघतोय कर्नाटक गाडी देखील आपल्याला दिसते. KMT ज्या गाड्या आहेत म्हणजे कोल्हापूर महापालिकेमार्फत जी वाहतूक व्यवस्था पुरवली जाते शहरवासियांना किंवा नागरिकांना, ती देखील व्यवस्थितपणे सुरू आहे. बाजूला जर चित्र आपण पाहिलं तर फळ विक्रेते असतील, दुकानदार असतील, हे सगळेजण आपापली दुकानं उघडली आहेत आणि सगळेजण जे जनजीवन आहे ते सुरळीत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ज्या वेळेला शेतकरी संघटनांनी काही दिवसांपूर्वी बंद पुकारला होता त्या बंदला देखील प्रतिसाद मिळाला नव्हता आणि आता देखील या बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनेक नागरिक आपण बघतोय रस्त्यांवर ये जा करतानाचं चित्र पाहायला मिळतं. पण काही वेळामध्ये वंचितचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते एकत्र येऊन कोल्हापूरमध्ये निदर्शनं देखील करणार आहेत. मोर्चा देखील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार आहे आणि ज्यावेळा हा मोर्चा काढला जाईल त्या मोर्चाचा जो मार्ग असेल तिथं मात्र कदाचित काही वेळापुरता दुकानं बंद ठेवली जाऊ शकतात. पण सध्या तरी कोल्हापूर शहरात सहज संपूर्ण जिल्ह्यातलं जे जनजीवन आहे ते सुरळीत आहे आणि बंदला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोल्हापूर शहरातल्या बिंदू चौकात आज वंचितच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी NRC आणि CAA हे दोन्ही कायदे रद्द झालेच पाहिजेत अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. निदर्शने झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारतीय संविधान इथल्या सर्व समतावादी या विचारांचं मूल्य आणि याचं जपणूक करणारा विचार आहे. त्यामुळे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हे जे 2 कायदे या ठिकाणी लागू केले गेलेले आहेत याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र बंदचं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. सर्वसामान्य जनता आणि इथली मुस्लिम आणि खास करून हिंदू जनता यांच्या विरोधातला हा कायदा असून याच्या भूमिका वेळोवेळी महाराष्ट्र बंदच्या निमित्तानं आम्ही जाहीर केलेल्या आहेत. आज कोल्हापूर आणि एकूण महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही कायदे रद्द झाले पाहिजेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे आज CAA आणि NRC विरोधात महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याचं आपण बघतो. या बंदला बीड जिल्ह्यात तसंच बीड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढत घोषणाबाजी केली आहे आणि या दोन्ही कायद्यांच्या विरोधात तसंच केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी करत आवाज उठवला. जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाहीये. प्रकाश आंबेडकर यांनी आज NRC आणि CAA कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचं आपण पाहतोय. सांगलीमध्ये याचा काय नेमका परिणाम दिसून आला बघा. सांगली बंदला काहीसा प्रतिसाद मिळालेला आहे, फार नाही मिळू शकला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून ही रॅली काढण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात ही रॅली काढण्यात आली. तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून पुरेसा फौज फाटा तैनात करण्यात आलेला होता. तर सातारा शहरासह जिल्ह्यात या बंदला प्रतिसाद मिळालेला आहे. आज सकाळी सातारा बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC त्याचबरोबर खाजगीकरणाला विरोध म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदच्या अनुषंगाने साताऱ्यात आज पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर देशात नुकत्याच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला महाराष्ट्र बंदला नागपुरात कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये. शहरात हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना आणि संस्थांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला होता. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी दिली. पण या बंदला कोणताही प्रतिसाद बघायला मिळाला नाही. नागपुरात सर्व दुकानं, हॉटेल्स सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं. आम्ही लोकांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही ही जनजागृती करत आहोत. या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही जनजागृती निर्माण करत आहोत. आज तुम्हाला वाटत असेल बंद असफल दिसतही असेल, परंतु एक दिवस असा नक्की येईल की या भारत देशामध्ये हा काळा कायदा समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशी जनजागृती हा त्याचाच एक भाग आहे. एक महत्त्वाची बातमी अशी आहे की 500 कोटी असते तर मी सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो असं धक्कादायक विधान केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. संपादक महेश म्हात्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांना बोलतं केलं. राज्यात आज आयोजित केलेल्या बंद संदर्भात बोलताना आंबेडकरांनी हा गंभीर आरोप केलाय. त्यांचा रोख कुणाकडे होता हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय. तुम्ही माझ्याकडे असणार एक 500 कोटी द्या,
मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हाला होऊन दाखवतो. आम्ही असणारं जे इलेक्शन लढतो ते असणारा प्रामाणिकपणे लढतो, मतं विकत घेत नाही एवढं आम्ही आपल्याला सांगतो. ज्या दिवशी ही मतं विकत घेण्याची ताकद माझ्याकडे आली त्या दिवशी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी झालो. प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं बघा, तुम्ही मला 500 कोटी द्या, मी तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन दाखवतो. आम्ही जी निवडणूक लढतो ती प्रामाणिकपणे लढतो, मतं विकत घेत नाही एवढं आम्ही आपल्याला सांगतो. ज्या दिवशी ही मतं विकत घेण्याची ताकद माझ्याकडे आली त्या दिवशी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांचा रुख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मला असं वाटतं काय की हाचा रोग जो आहे तो खऱ्या अर्थानं त्या आरोपाला लायक कोण व्यक्ती असावी तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हणलं त्याच्या संदर्भात बरोबर आहे सचिन सावंत, पण त्यांनी आरोप आत्ता केलेला आहे. आता तो त्यांच्या परिप्रेक्षामध्ये मला असं वाटतं ते अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतील. राम कदम तुम्हाला काय वाटतंय? कारण राम कदम काय वाटतं तुम्हाला? कारण सचिन सावंत म्हटलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना कदाचित त्यांना बोलायचं असेल प्रकाश आंबेडकर यांना, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, प्रकाश आंबेडकर वर्तमानातलं सांगताय. वर्तमानात काय घडलं असतं हे वर्तमानाचं बोलतायत, भूतकाळातलं सांगत नाहीयेत. त्याच्यामुळे काँग्रेसनं त्यांच्याकडे होत असलेला आरोप दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नये हा एक भाग. आणि दुसरं एक महत्वाचं विधान असं आहे की त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनं हे विधान केल्याच्या नंतर काँग्रेसला असं वरवर कसं टाळता येईल? राज्याच्या प्रमुख नेत्यांनी पुढे येऊन स्पष्ट केलं पाहिजे की नेमकं खरं काय. आणि आमचा तर वारंवार आरोप आहे हे तिन्ही पक्ष डल्ला मारण्यासाठी सत्तेत आले. यांची विचारधारा सारखी आहे, यांचे बंगले वाटप, खाते वाटप ह्याच्यात त्यांनी महाराष्ट्राचे 2 महिने वाया घालवले. कर्जमाफी अजून दिली नाही, बिनशर्त देणार होते, विना अटीचं देणार होते. हे क्लिअर कट हे सरकार डल्ला मारणारं सरकार आहे. तर त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आरोप हा गंभीर आहे. सरकारला असा वरवर टाळता येणार नाही. पुढे पाहूयात, फोन टॅपिंग प्रकरणी भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅपिंग आणि स्नूपिंग करण्यात आले होते त्याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र सायबर सेल याची चौकशी करणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. भाजप सरकारनं फोन टॅपिंग आणि स्नूपिंग केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केलेला आहे आणि त्यानंतर सरकारनं चौकशीचे आदेश दिले. पाहूयात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल नेमका काय आरोप केला. पेगासस आणि फोन टॅपिंग बद्दल बीजेपी प्रचंड अस्वस्थ दिसते. फोन टॅपिंग ही विकृती आहे आणि ही विकृती का केली मागच्या सरकारने याची चौकशी होऊ द्या ना. आणि हा आरोप तिसरा दुसऱ्याने कोणी केला नव्हता, हे आरोप सगळे मी केले. भीमा कोरेगाव हे षडयंत्र आहे, हा कट आहे. महाराष्ट्रातल्या बहुजनांमध्ये भांडणं लावण्याचा कट आहे. हा पहिला आरोप भीमा कोरेगावची दंगल झाल्या मी केला होता. अर्बन नक्सल हे बदनामीचं, दलित कार्यकर्त्यांना बदनाम करायचं, दलित समर्थकांना बदनाम करायचं, दलित सिंपथायझर्सला अडचणीत आणायचं आणि आंबेडकराईट मुवमेंट संपून टाकायची हा बीजेपीचा अजेंडा होता आणि मी तेव्हा बोललो होतो, आज नाही बोलत आहे. आणि त्यामुळे खुश आहे की याची चौकशी सुरू होते. जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्याच्या पहिले जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, जे काही काँग्रेसचे मोठे मोठे नेते आहेत, त्यांचा फोन टॅप करण्यासाठी ते कोणावर संभाषण करतात, काय बोलतात, काय म्हणजे किती वेळ बोलतात, हे संपूर्ण संभाषण ऐकण्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणेचा वापर केला. हा अतिशय खालच्या दर्जाची राजनीती यांनी केलेली आहे. त्या बाबतीतली चौकशी गृहमंत्री म्हणून मी चालू केलेली आहे. हमें लगता है इस तरह से अगर नेताओं का गैर कानूनी तरीके से कोई टैप करने का काम होता है तो कितने हद तक सरकार गई थी इससे अंदाजा लग रहा है. निश्चित रूप से इन विषयों की जांच होगी. अलग से कंट्रोल रूम बनाया था, हमारी जानकारी कुछ अधिकारियों को नियुक्त किया गया था कि नेताओं के फोन सुने जाए. हमें लगता है ये बहुत खतरनाक है और इसकी जांच होगी. जो भी इसमें लिप्त होगा, गैर कानूनी तरीके से चीजें की गई होगी, निश्चित रूप से कार्रवाई होगी उन पर. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काय स्पष्टीकरण दिलं बघा. त्यांनी असं म्हटलं की जी हवी ती चौकशी करावी, त्याचा अहवाल तात्काळ समोर आणावा. हवे असल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करावी. जे आरोप करतात त्यांची राजकीय विश्वसनीयता संपूर्ण देशाला माहिती आहे.
राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते। राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल ती करायला ते मोकळे। सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे। शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच। त्यानंतर बघूयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। पुनर्विचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी सुप्रीम कोर्टानं मान्य केली आहे। फडणवीस निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2 फौजदारी गुन्हे लपवल्याचा फडणवीसांवरती आरोप आहे आणि या प्रकरणावरती आता खुल्या न्यायालयात सुनावणी होणार आहे। फडणवीस यांच्यावर 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2 फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप होता आणि या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेशही नागपूर कोर्टाला देण्यात आले होते आणि या आदेशावर पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने आता मान्यता दिली आहे। आता मुंबईकरांना सावध करणारी बातमी अशी की मुंबईत कोरोना व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत। या दोघांना कस्तुरबा गांधी रुग्णालयात भरती करण्यात आलंय। या दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे। तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नसला तरी मुंबई शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचलनात मात्र महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचा चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे। भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा करण्यासाठी मराठा आरमाराची युद्धनौका गलबत चित्ररथ यंदाच्या संचलनात पाहायला मिळणार आहे आणि चित्ररथ साकारला आहे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। कशी ही संकल्पना एकूण सुचली आणि हे एकूण युद्धनौका आम्ही बघतोय गलबत आपण त्याला म्हणतो, ते गलबत कसं साकारलेलं आहे आणि काय कल्पना असणार आहे संचलनाच्या वेळी, नेमकं काय घडणार आहे शिवाजी पार्कला? स्वराज्याचं जे पहिलं आरमार होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या, ते आपले पहिले आर्मर प्रमुख होते आणि त्याच्यानंतर सरखेल कान्होजी आंग्र्यांनी ज्या पद्धतीने आपलं समुद्रतट झुंजवलेला आणि एक आपल्या महाराष्ट्राला तो सेव्ह करण्याचं काम केलेलं, तर त्यांनाच मानवंदना देण्यासाठी ह्यावेळी सांस्कृतिक विभागाकडून हा विषय आम्ही पुढे नेला आणि त्या पुढे नेत असताना सगळ्यांनाच तो आवडला आणि त्याच्यामध्ये स्वतः महाराष्ट्र राज्याचे CM उद्धवजी ठाकरे पण फार काटेकोरपणाने आणि असे मार्गदर्शन करतात। महाराष्ट्र असं आहे की तो कलेच्या बाबतीत नेहमीच पुढे असतो आणि दरवेळी तो तिथे ध्वज आम्ही लहरवत असतो, पण तो इथेही असेल तिथेही असेल, पण महाराष्ट्राच्या कलाकारांनी थांबलेला आहे की तो झेंडा गाडायचाच आणि त्या गाडण्याच्या नुसार त्या संचलनामध्ये अशा पद्धतीने आम्ही मानवंदना देऊ की नक्कीच ते दिल्लीश्वर पण त्याची खबरदार घेतील। व्हिडिओ जर्नलिस्ट बालकृष्ण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकप्रिय। रत्नागिरी जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा देणाऱ्या 88 कंत्राटी डॉक्टरांना तब्बल 6 महिने पगारच मिळालेला नाहीये। अवघ्या 40,000 पगारावर नेमण्यात आलेल्या डॉक्टरांची यामुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली असून पगार नसल्यामुळे अनेक डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण झालंय। येत्या आठवड्याभरात पगार झाले नाहीत तर आपली सेवा बंद करण्याचा इशारा या डॉक्टरांच्या मॅग्मो संघटनेनं दिला। या डॉक्टरांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। पुढे पाहूयात बिबट्या बछड्यांची आपल्या आईशी पुन्हा भेट झाली आहे। वन विभागाच्या प्रयत्नांना यश आलंय। बछड्यांची आपल्या आईशी भेट होत असतानाचं CCTV फुटेज जे आहे ते आपल्याला मिळालंय। 2 दिवसांपूर्वी वडनेर तुम्हाला परिसरात त्र्यंबक पोरजे यांच्या उसाच्या शेतात हे बिबट्यांचे 2 बछडे जे ते आढळून आले होते। या दोन्ही बछड्यांना त्याच परिसरात एका ट्रेमध्ये ठेवण्यात आलं होतं। रात्रीच्या सुमारास बिबट्या मादी जी आहे ती या ठिकाणी आली, तिने आपल्या पिल्लांना उचलून सुरक्षित स्थळी नेलेलं आहे। अखेर या बछड्यांची तिच्या आईशी भेट झाली। हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली इथे पैनगंगा नदीत मगरीचं वास्तव्य असल्याचं बोललं जात आहे। सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। पैनगंगा नदीत मगर दिसली या बाबतीत व्हिडिओ आणि चर्चेने लोक भयभीत झाले। शेतकरी भीतीपोटी शेतीकडे किंवा शेतीकाठी जिथे नदी आहे तिथं मोटर चालू करण्यासाठी देखील जायला घाबरतायत। या प्रकरणी प्रशासनाने शहानिशा करून लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते।
आता पाहूयात गुलाब हे प्रेमाचं प्रतीक. अनेक वेगवेगळ्या रंगातील नैसर्गिक छटा असलेले हे फूल आपली स्वतःची एक भाषा बोलतं. आपल्या देशात या फुलाच्या आज 850 वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांचा रंग, त्यांचा गंध, त्यांचा आकार आणि या फुलांचं उमलणं हे सगळंच मोहून टाकणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील या गुलाब फुलाचं नाशिकला एक अनोखं प्रदर्शन भरलंय. दुर्मिळ असलेला पल, विविध रंगांचा काश्मीरी, अनेक ब्रीडपासून तयार झालेला फुलराजा, जयललिता यांच्या माळ्यानं विकसित केलेला अम्मा गुलाब, अशा एक ना अनेक गुलाबांचं नाशिकच्या गुलाबी वातावरणात हे अनोखं प्रदर्शन भरलंय.